नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही कोल्हापूर हद्दवाढीबद्दल संभ्रम. कोल्हापुरातील ताज्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरडे भाषण करून उपस्थितांची मने जिंकली खरी, परंतु कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीच्या दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नाबाबतची त्यांची भूमिका अस्पष्टता वाढवणारी ठरली. दुसरीकडे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नगरविकास तथा कोल्हापूरच्या सहपालकमंत्री राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आता 10 गावांच्या समावेशासह हद्दवाढ करण्यास सर्वांची संमती असून यावर शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांच्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना सभागृहात दिली होती. त्यानंतर क्षीरसागर यांनी कोल्हापूरची हद्दवाढ जनगणनेनंतर 2027 मध्ये होईल असं म्हटलं होतं. त्यामुळे हद्दवाढीच्या तारखांनाही अशा आशेप्रमाणेच लांबत चालले आहेत. एकंदरीत कोल्हापूरच्या हद्दवाढीला मुख्यमंत्री अनुकूल आहेत हे स्पष्ट आहे, पण राजकीय विरोध, स्थानिक नेत्यांची भूमिका आणि जनतेचा विश्वास जिंकल्याशिवाय हा निर्णय पुढे जाणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना 15 मिनिटाच्या सहीसाठी आधी 7 महिन्यांचा अडथळ्याचा संवाद सकारात्मकरित्या पूर्ण करावा लागेल.